मंडळी बघा इथे काय जबरदस्त अशी आपली स्नॅक्स रेसिपी तयार झालेली आहे। अहो ही स्नॅक्सची रेसिपी आहे ती शिळ्या चपातीपासून बनवलेली अप्रतिम अशी बनते। तर बघू शकता एकदम खुसखुशीत अशी बनते। नमस्कार, चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी मिरच्या 7-8, लसूण पाकळ्या 15-23, कोथिंबीर जास्तीची घेतलेली, कोथिंबीरचे दांडे याच्यामध्ये जास्त घातलेले। ही थोडी शेंड्याकडची कोथिंबीर ती चिरून घेते आणि त्यानंतर आपण मिक्सरला हे सगळं फिरवून घेऊया। इथे आपल्याला आता थोडीशी शेव आणि टोमॅटो सॉस घेतलेला आहे मी। आता ह्या शिळ्या चपात्या आहेत त्या आपण आता एका बाजूला ठेवूया आणि आता बॅटर बनवून घेऊया। एका बाउलमध्ये इथं मी 2 वाटी बेसन पीठ, 1 वाटी आहे ते तांदळाची पिठी घेतलेली आहे। त्यानंतर फ्रेश कोथिंबीर घातली याच्यामध्ये। त्यानंतर काही मसाले घातले, हळद, जिरा पावडर, धने पावडर, गोडा मसाला, त्याच्यामध्ये खायचा सोडा, कसुरी मेथी, चाट मसाला आणि त्यानंतर आपण हे सगळं मिश्रण आहे ते मिक्स करून घेतले। याच्यामध्ये जिरा आहे तो अख्खा जिरा थोडासा मी याच्यामध्ये घालून घेतलेला होता। त्यानंतर चवीनुसार मीठ ॲड केलं आणि हे चांगलं थोडं थोडं पाणी घालून मिक्स करून घेतले। थोडंसं घट्टसर ठेवायचं, जास्त पातळ करायचं नाहीये। अशा प्रकारे आपण पातळ करून घ्यायचं आहे। आता इथं चपाती घेतली, त्याला हिरवी चटणी लावून घेतली, त्यानंतर त्यावरती टोमॅटो सॉस लावून घ्यायचा आहे। टोमॅटो सॉस चांगला पसरवून घेतल्यानंतर त्यावरती हे बॅटर घालायचं, सगळीकडे सर्वत्र असं एकसारखं पसरवायचं आणि त्यावरती मग आपण पांढरे तीळ घालायचे, शेव घालायची आणि असं गुंडळून घ्यायचं आहे। गुंडाळत असताना रोल आहे तो थोडा टाईटली रोल करायचा, म्हणजे व्यवस्थित आपलं हे निसटणार नाही। अशा पद्धतीनं दुसरी रोटी मी अशा पद्धतीनं रोल करून घेतलेली आहे। तर बघू शकता आता ह्या सगळ्या रोट्या आहेत त्या अशा रोल करून घेते आणि त्यानंतर बाजूला मी आता इथं पाणी गरम करत ठेवलेले आहे। इडली पात्रामध्ये जे ढोकळ्याची प्लेट असते त्याला मी तेल लावलं आणि त्याच्यावरती सगळे चपाती ठेवून याच्यामध्ये इडली पात्रामध्ये ठेवून दिलं आणि 5च मिनिटं फक्त वाफ काढून घेतली। त्यानंतर पूर्णपणे अर्धा तास थंड करून घेतलं आणि त्याचे काप कापून घेतले। तर बघू शकता अप्रतिम अशी रेसिपी तयार झालेली। इथं कट पण बघा कसे दिसत आहेत, ते एकदम भाकरवडीसारखे आणि खायला पण खूप अशी टेस्टी बनते। तुम्ही 8 ते 15 दिवस ही स्टोअर करून ठेवू शकता। अशा पद्धतीने केव्हाही चपाती शिळी राहत असेल तर अशा पद्धतीची तुम्ही भाकरवडी बनवू शकता। अप्रतिम अशी बनते आणि कोणीच म्हणणार नाही की ही शिळ्या चपातीपासून बनवलेली आहे। फक्त भाजत असताना व्यवस्थित सोनेरी रंगापर्यंत भाजून घ्यायचे आहेत, नाहीतर काय होतं तुम्ही थोडेसे जर सॉफ्ट राहिलं तर मग त्या नरम पडल्या जातात आणि मग त्या लवकर खराब होतात। तर त्यासाठी एकदम कुरकुरीत अशा तळून घ्यायच्या आहेत। बघा आता आपली भाकरवडी तयार झालेली, एक बाजू मी भाजून घेते आणि मस्त असे आवाज येत आहे आणि टेस्टला पण खूप भारी लागते। ही तुम्ही चहासोबत खाऊ शकता, टोमॅटो सॉस सोबत खाऊ शकता, मुलांना टिफिनमध्येही देता येईल। तर अशा पद्धतीची भाकरवडी नक्की बनवून बघा। ही रेसिपी आवडली असल्यास नक्की बनवा आणि चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। याची संपूर्ण डिटेल रेसिपी तुम्हाला पाहिजे असेल तर संगीता सोमी किचनवरती तुम्हाला पाहता येईल। अप्रतिम अशी भाकरवडी तयार होती। अशा पद्धतीने हवाबंद डब्यामध्ये तुम्ही भरून ठेवू शकता। चला तर मी तर ट्राय करून बघते, मग तुम्ही कधी ट्राय करून बघताय नक्की बनवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। थँक्यू।